नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. रागिणी, सतीश आणि माधव रूपाचे 8 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 9. रागिणी सतीशला म्हणाली, सर, अहो कशाला, मी येईल की नंतर, उगाच कशाला तुम्हाला त्रास. सतीशने आता रागिणीकडे फक्त शांत नजरेने पाहिलं आणि रागिणी लगेच म्हणाली, ठीक आहे, आवरते मी पटकन. आणि सतीश म्हणाला, आवर पटकन आणि बाहेर ये, अर्धा तास आहे अजून. रागिणी आता सतीशला म्हणाली, अहो पण सर, अजून 2 तास तरी आहेत की, एवढ्या लवकर जाऊन काय करू मी. सतीश म्हणाला, नंतर जाण्यापेक्षा आत्ताच चल ना माझ्यासोबत, पाहिजे तर लायब्ररीमध्ये काहीतरी वाचत बस. रागिणी म्हणाली, बरं ठीक आहे. रागिणी पटकन तिचं आवरून आली आणि सगळे डॉक्युमेंट सोबत घेतले तिने. रागिणी रूपाला म्हणाली, रूपा, मी इंटरव्ह्यू देऊन येते. अगं, आपल्या कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये मुलगी हवी होती कामाला. मग सर म्हटले, जास्त लांब फिरण्यापेक्षा तिथे नोकरी लागेल तुला. रूपा म्हणाली, अरे वा ताई, मग तर बरंच झालं की. आणि मला माहिती आहे आज तुला 101% नोकरी भेटणार. काही काळजी करू नकोस, कुठलंच टेन्शन घेऊ नकोस. रागिणी म्हणाली, हो. सतीशने रागिणीला हाक मारली आणि तिला म्हणाला, रागिणी बाहेर ये, मी थांबलोय, लवकर आवर. रागिणी रूपाला म्हणाली, सर मी जाऊन येते. सतीश रागिणीची वाट पाहत बसला होता. रागिणी आली तशी परत तशी बसणार इतक्यात सतीश म्हणाला, रागिणी दोन्हीकडे पाय टाकून व्यवस्थित बस. आता काहीच नाही म्हणाली आणि गुपचूप त्याच्या मागे बसली. 5 मिनिटं तरी दोघे जण शांत होते. रागिणीला खूपच ऑकवर्ड फील होत होतं. रागिणी मनातच म्हणाली, सर इतके चिडले आहेत का माझ्यावर. रागिणी आता सतीशला म्हणाली, सर मी इंटरव्ह्यूला चालली आहे, मला ऑल द बेस्ट नाही करणार का तुम्ही. सतीश म्हणाला, रागिणी तू हुशार आहेस, तुला ही नोकरी नक्की भेटणार, मला माहिती आहे, पण तरी पण तुला ऑल द बेस्ट करतो. ऑल द बेस्ट म्हणाला आणि समोर बघून खडूस गाडी चालवत होता. रागिणी आता सतीशला म्हणाली, काय हो सर, माझ्यावर इतके रागावला आहात का तुम्ही. आणि मला काय माहिती की तुम्ही माझ्यावर इतके रागावणार म्हणून. पहिल्या भेटीत कोणाचा स्वभाव कळतो. मला असं वाटलं की आम्ही तुमच्यावर ओझं व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला पैसे दिले, पण त्याचं वाईट वाटून घेऊ नका. आता यापुढे मी चुकणार नाही आणि माझ्याकडून नकळतपणे का होईना तुमच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मला माफ करा. रागिणी असं म्हणाली आणि सतीशने तिचा चेहरा आरशातनं पाहिला, पण रागिणीला आता खूप वाईट वाटत होतं. आणि सतीशने गाडी बाजूला घेतली. रागिणी सतीशला म्हणाली, काय झालं, गाडी का थांबवलीत. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी खाली उतर. रागिणी म्हणाली, अहो सर पण झालंय काय. सतीश म्हणाला, मी म्हणतोय ना तुला खाली उतर म्हणून, मग उतर, जास्त प्रश्न विचारू नकोस मला. रागिणी आता खाली उतरली आणि सतीशने आता गाडी पुढे घेतली. रागिणी मनातच म्हणाली, अरे बापरे, रस्त्यावरच मला सोडून चालले का काय एकटीला. आणि पुढे जाऊन सतीशने गाडी पार्क केली. रागिणीला म्हणाला, चल. रागिणी म्हणाली, कुठे. सतीशने आता रागिणीचा हात धरला आणि तिला मंदिराकडे येण्याचा इशारा केला. रागिणीने समोर गणपतीचे मंदिर पाहिलं. सतीश म्हणाला, चांगल्या कामासाठी जात आहेस ना, मग बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुढे जाऊयात. रागिणी, मला सुद्धा पहिली नोकरी लागताना मी या गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो होतो आणि पाया पडून गेलो. तेव्हा मला पहिल्या वेळेस इंटरव्ह्यूला जाताना खूप टेन्शन आलं होतं. काय होईल, नोकरी लागेल का नाही याचं. आणि हा श्रद्धेचा भाग झाला, पण मला तरी अनुभव आहे बाबा. माझं निम्मं टेन्शन इथेच गेलं होतं. रागिणी म्हणाली, बरं झालं सर तुम्ही मला इथे घेऊन आलात, आपण पाया पडूनच जाऊयात. सतीश आणि रागिणी दोघंही गणपती बाप्पाच्या मंदिरात आले
आणि रागिनी बाप्पाला म्हणाली, बाप्पा मला ही नोकरी लागू दे, मला खूप गरज आहे रे. आणि मला जर ही नोकरी लागली ना तर मी तुला चतुर्थीला माझ्या हाताने मोदक करून आणेल. सतीशसुद्धा मनात म्हणाला, बाप्पा रागिणी काय मागते ना ते तिला दोन्ही हाताने दे. मला माहिती आहे ती जास्त काही मागणार नाही तुझ्याकडे, पण तिला नाराज करू नकोस. आणि फक्त एक कर, जरी नोकरी लागली ना तरी तिला माझ्या घरातच राहायची बुद्धी दे. माझ्यापासून दूर करू नकोस तिला, माझ्या घरीच राहू दे. असा हळूच रागिणीकडे बघून सतीश म्हणत होता. रागिणी म्हणाली, चला निघायचं का? सतीश म्हणाला, बाप्पाला सांगितलंस ना रागिणी? आणि रागिणी म्हणाली, हो सांगितलं आहे, आणि माझी इच्छा पूर्ण झाली ना की चतुर्थीला बाप्पाला मोदक करून आणणार. सतीश म्हणाला, अरे वा, चला, मला सुद्धा खूप उशीर होतोय. दोघी जण आता कॉलेजमध्ये पोचले. वॉचमन काका गेटवरतीच बसले होते. त्या दिवशी रागिणीला अडवलेले आणि रागिणी म्हणाली, सर थांबा इथेच, मी इथून जाईल आणि तुम्ही सुद्धा घरी लवकर या बरं का. सतीश म्हणाला, रागिणी माझी 2 वाजता सुट्टी होणार आहे, आज जास्त वेळ थांबणार नाही मी. काय येताना आणायचं असेल तर मला आठवणीने सांग. बरं तुझा इंटरव्ह्यू झाला की मला एकदा कॉल करशील ना? रागिणी म्हणाली, करेल की, पण माझ्याकडे नंबर नाही तुमचा. सतीशने आता रागिणीच्या हातातनं तिचा फोन घेतला आणि तिच्या फोनमध्ये त्याचा नंबर तिला सेव्ह करून दिला. रागिणीला म्हणाला, रागिणी तुझ्या फोनमध्ये माझा नंबर मी सेव्ह केलेला आहे आणि माझ्या फोनमध्ये पण मी सेव्ह करून ठेवतो. इंटरव्ह्यू झाला की मला एकदा फोन लाव आणि जास्त टेन्शन घेऊ नकोस. आपल्या प्रिन्सिपल मॅडम खूपच चांगल्या आहेत, फक्त त्यांना विश्वासातली हुशार आणि कष्टाळू मुलगी हवी आहे. आणि मी त्यांना सांगितलं आहे, मी तिला चांगलं ओळखतो, त्याच्यामुळे तुझं अर्धं काम इथेच फत्ते झालं आहे. आता फक्त इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि सॅलरी व्यवस्थित सांग. रागिणी सतीशला म्हणाली, थँक्यू सर. सतीश आता रागिणीला म्हणाला, रागिणी थँक्यू काय, तुझं टेन्शन मी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. सारखं सारखं मला थँक्यू म्हणून पर्क करू नकोस. रागिणी सतीशला म्हणाली, सर मी तुम्हाला पर्क नाही करत हो, पण तुमचे खरंच माझ्यावर खूप उपकार आहेत. इतकं कोणी कोणासाठी करत नाही. सतीश म्हणाला, बाद झाला आता, बरं मी जातो, मला पण उशीर होत आहे. लायब्ररीमध्ये बस, तोपर्यंत काहीतरी वाचन कर, म्हणजे तुझा सुद्धा टाइम जाईल आणि वेळेच्या आधी इंटरव्ह्यूला जा. रागिणी सतीशला म्हणाली, सर मला जर नोकरी लागली ना तर तुम्हाला काय पाहिजे हो माझ्याकडून? सतीश आता हसला आणि रागिणीला म्हणाला, मला पार्टी पाहिजे तुझ्याकडनं, देशील ना? रागिणी म्हणाली, देईल की, का नाही देणार. सतीश आता पुढे निघून गेला आणि रागिणी सतीशच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पाहत राहिली आणि मनातच म्हणाली, सर का कोणास ठाऊक, पण तुमचा खूप आधार वाटतो मला. असं कोणी कोणासाठी करत नाही. असं वाटतं कोणीतरी आपल्यासोबत आहे, मी एकटी नाही. रागिणी आता थोडा वेळ लायब्ररीमध्ये बसली आणि लगेच इंटरव्ह्यू देण्यासाठी प्रिन्सिपल मॅडमच्या केबिन बाहेर थांबली. रागिणीने आता सतीशला फोन केला की मी इंटरव्ह्यू देण्यासाठी आली आहे. सतीश म्हणाला, ठीक आहे, ऑल द बेस्ट. रागिणी मॅडमच्या समोर कॉन्फिडन्सने त्या काय विचारतील ते सगळी उत्तरं दे. रागिणी म्हणाली, हो सर. आता रागिणीला प्रिन्सिपल मॅडमने आतमध्ये बोलवून घेतलं. रागिणी मॅडमला दरवाजातनंच म्हणाली, मी कम इन मॅडम. मॅडम म्हणाले, हो ये ना रागिणी. रागिणीच नाव आहे ना तुझं? रागिणी म्हणाली, हो मॅडम. बरं तुझं क्वालिफिकेशन चांगलं झालं आहे आणि याआधीसुद्धा तू कुठेतरी काम करत होतीस ना? रागिणी म्हणाली, हो करत होते ना. तुझं शिक्षणसुद्धा याच कॉलेजमध्ये झालेलं आहे, उत्तम. बरं रागिणी, सतीश सर तुला चांगले ओळखतात, त्यांनीच मला सांगितलं आहे की तुला खूप गरज आहे म्हणून कामाची.
रागिणी म्हणाली, हो मॅडम, आणि मी माझ्या कामात कुठेच कमी पडणार नाही. मॅडम म्हणाल्या, गुड, पण फुल टाईम तुला जमेल ना काम करायला? रागिणी म्हणाली, हो जमेल ना. म्हणजे आपले शिक्षक जेवढा टाईम कॉलेजमध्ये असतात तेवढा टाईम तुला लायब्ररीमध्ये थांबावं लागेल. म्हणजेच 10 ते 5 वाजेपर्यंत तुला इथे काम करावं लागेल. रागिणी म्हणाली, हो करेल ना मी. बरं, तुझ्यासोबत अजून एक मॅडम असतील. त्यांना एकटीला खूपच लोड येत होता. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की लायब्ररीमध्ये अजून एखादी मुलगी ठेवावी. तुझं क्वालिफिकेशन पण चांगलं झालेलं आहे. पेमेंटची काहीच काळजी करू नकोस. तुला योग्य तो पेमेंट आम्ही देऊ. रागिणी म्हणाली, ठीक आहे. मॅडम म्हणाल्या, बरं रागिणी, तुला उद्यापासून यायला जमेल ना? रागिणी आता खूप खुश झाली आणि मॅडमला म्हणाली, हो मॅडम, येईल ना मी उद्यापासून. बरं, सकाळी 9 वाजता लायब्ररी उघडायला लागते, त्याच्यामुळे तुला लवकरच यावं लागेल. 9 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत लायब्ररी चालू ठेवायची आणि बाकीचे जे काय काम आहे ते तुला तिथे मॅडम आहेत त्या समजून सांगतील. मग उद्यापासून आलीस तरी चालेल. रागिणी म्हणाली, थँक्यू मॅडम. आणि रागिणी आता बाहेर पडली. तिने पहिला फोन सतीशला लावला. सतीश पेपर चेक करत होता. रागिणीचा फोन आला तसा सतीशने लगेच फोन उचलला आणि रागिणी काय बोलायच्या आतमध्येच सतीशने रागिणीला कॉंग्रॅच्युलेशन केलं. रागिणी सतीशला म्हणाली, काय हो सर, तुम्हाला कसं काय माहिती की मला नोकरी मिळाली आहे असं सांगणार आहे ते? त्याच्या आधीच कॉंग्रॅच्युलेशन केलं का माझं? सतीश म्हणाला, मग मला माहिती आहे तुला नोकरी लागणारच. बरं, अजून 15 मिनिटांनी माझी जेवणाची सुट्टी होईल. एक काम करतेस का? मला भेटून जाशील का? तू जर भेटायला येणार असशील तर मी कॅन्टीनमध्ये येतो. रागिणी म्हणाली, पण सर घरी रूपा एकटीच आहे. मला तिलासुद्धा कधी एकदा ही आनंदाची बातमी सांगते असं झालं आहे. सतीश म्हणाला, बरं बाबा, जा घरी आणि व्यवस्थित जा. पैसे आहेत ना तुझ्याकडे, का द्यायला येऊ मी? रागिणी म्हणाली, नको, माझ्याकडे पैसे आहेत सर. घरी लवकर या, काहीतरी गोड करेल संध्याकाळी. सतीश म्हणाला, करू ना. सतीश रागिणीला म्हणाला, आता किचनची मालकीण तू आहेस, त्यामुळे तुला जे काय करायचं ते कर आणि आम्हाला खायला घाल. मी काही नाही म्हणणार. आणि तुला तुझा आनंद कसा सेलिब्रेट करायचा आहे तसं तू करू शकतेस. आणि परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. पण एकदा मला भेटून गेली असतीस तर मला पण किती बरं वाटलं असतं. पण असू दे, मला माहिती आहे तुझी पहिली प्रायोरिटी तुझी बहीणच आहे, हो का नाही? रागिणी म्हणाली, सर मगाशी तर भेटलो होतो की आपण, आणि आता काय परत भेटायचं आहे हो तुम्हाला? सतीश म्हणाला, भेटायचं होतं, तुझं कॉंग्रॅच्युलेशन करायचं होतं. आता कुठे आहात तुम्ही? सतीश म्हणाला, स्टाफ रूममध्ये बसलो आहे. रागिणी म्हणाली, बरं मी येऊ का तिथे? सतीश म्हणाला, नको, आपण घरी जावा. आपल्या बहिणाबाईंना पहिला निरोप द्या. आमचं काय, आम्ही येतोच दुपारी. रागिणी सतीशला म्हणाली, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. ठेवू मी फोन? सतीश म्हणाला, ओके बाय. आणि सतीशने फोन ठेवला. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.